इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपल्या सीटच पडत नाही राज्यात. दलिताला जे जे लागत आहे कसं आहे करून घ्या ना. आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं आहे बरोबर का. पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं गुतलंय हवा ना तिने देत तुम्हाला आरक्षण मी देईन ते अवघड मग ते चांगल्या चांगल्या जर कांदे पलटी करून इकडे आले. तांगे पट्टी करावं ते दिसायला फार कसे घे पण अशी उडी लांब म्हणते हनुमानावणी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील मुस्लिम असतील मराठी असतील आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा. बोलून नाही चालत कृती करावं लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले. ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता निवडून त्याचे ते 3 गेले हे खाली 3 आला 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद येते. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन गेलेलं नाही 2-3 जणांनी फक्त. सगळ्या दुनियाचं त्यालाच खायला लागत 2-3 जणांना. ते यावल्याचं एक कोणाचं आरक्षण खातं येरी खातं घरकुलं खातं. आता नाकाचा चर्मा टोकर लवी उलटा वर एकण्या तिकडे छेडतोय. बोला ना काय व्हायना कमून गप झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढं घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत. कुकडून आणले तर कुकडून नाही करून खराब बाबाचा हापशाचं पाणी प्याला का करू. कुठल्या सुटल्या का आरक्षणाचा विरोध करेल. कुठल्या सुटल्या का आरक्षणाला विरोध करेल. अरे होते ना गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण. काय करायचं. तू केवढ्या मोठ्या पदावरती आहे. किती उच्च माणूस आहे. किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या नळीवर पाय द्यायचा मराठ्यांच्या काय मिळणार तुला. मिळू दे की